तुझ्या नावाला धन्यवाद येशू, 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 तुझ्या प्रेमात मी झालो वेडा येशू, तुझ्या नावाला धन्यवाद येशू, तुझ्या नावाला धन्यवाद. सलाम सर्व मंडळीला, प्रियजनांनो, सलाम जय ख्रिस्त. हे सुंदरसा समय परमेश्वराने तुम्हाला मला दिलेला आहे, त्याचा आपण धन्यवाद करूया. त्याची उपकार स्तुती करत त्याच्या अंगणात त्याची स्तवन करत त्याच्या अंगणात प्रवेश करूया, त्याचा धन्यवाद करूया. त्याच्या पवित्र पवित्र चरणाजवळ येऊन त्याची स्तुती, त्याची जय, त्याच्या नावाचे जयघोष करूया. प्रियजनांनो, हा समय त्याने दिलेला आहे. सुंदरसं वचन मी जो शास्त्रलेख स्टार्ट केलेला आहे, प्रभू येशूचे जे 7 उच्चारलेले शब्द आहेत, 7 उच्चारलेले जे शब्द आहेत, त्याबद्दल आपण पाहत आहोत. प्रियजनांनो, एक जे मी गेल्या वेळेस सांगितलेलं, आज आपण दुसऱ्या वचनाकडे वळणार आहोत. योहान सुसमाचार याचा 19वा अध्याय, जॉन 19th चॅप्टर, त्याच्यामध्ये ब्रॉड हेडिंग आहे. प्रियजनांनो, ब्रॉड हेडिंग, येशूला वधस्तंभावर खिळणे. त्या हेडिंगच्या पुढेच त्या हेडिंगमध्येच आपल्याला वचन आहे सुंदरचं. 17 to तुम्ही 30, 17 to 30 मध्ये तुम्ही वाचू शकाल. प्रियजनांनो, आणि आजचा हा वचनाचा अध्ययनाचा वचन आहे. मग येशूने काय केले बघा. मग येशूने आपल्या आईला वधस्तंभावर त्याला खिळले. पहिला शब्द काय म्हटलं? हे पित्या, हे बाप्पा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. पहिले त्यांना जे लोक मारत होते, प्रभू येशू मसीहने त्यांच्यासाठी विनंती केली, त्यांच्यासाठी याचना केली की हे पित्या, यांना तू क्षमा कर, कारण हे काय करत आहे यांना समजत नाही. मग दुसरा स्टेप काय घेतला बघा. दुसरं वचन काय? आपल्या आईला, आपल्या जगीक आईला तो विसरला नाही. प्रियजनांनो, आज तुम्ही आणि खूप ख्रिस्ती मुलं आणि मुली आपल्या आईवडिलांना विसरून जातात. प्रियजनांनो, त्याला वाटते आईवडिलांनी जन्म दिला, आपल्याला सर्व काही दिले, ते त्यांचं कर्तव्य होतं म्हणून त्यांनी दिलं. प्रियजनांनो, आणि एक माझे खूप नातेवाईक आहेत, ते काय म्हणतात, मला फक्त काय लायसन्स दिला म्हणे माझ्या आईनं, मला फक्त लायसन्स दिला तिने, बाकी सर्व काय मी माझं कमवलं. हे पण ऐकून मला फार दुःख वाटला की फक्त तुला लायसन्स दिलं. अरे तेच तर मेन होतं. लायसन्स म्हणजे काय? प्रियजनांनो, माझं पण मी शेअर करू इच्छिते. मी देखील खूप दुष्टाईनं मी माझ्या आईवडिलांशी वागले. जेव्हा मला जॉब मिळाला तेव्हा मी म्हटलं, अरे मी हे कमवलंय, मीच तर कमवलं आहे, तुम्ही तुमचं कर्तव्य केलं, शिक्षण दिलं, ही माझी सर्व मी आज माझ्याकडे एवढा पैसा आहे, माझा पगार आहे, तो मी कमवत आहे, मी तुम्हाला खाऊ घालत आहे. अशा दुष्ट विचारांनी मी चालत असताना अशी माझी दुष्ट विचार होते त्या वेळेस. परंतु जेव्हा मी प्रभू येशू मसीहीकडे आले तेव्हा त्यांनी माझी जिंदगी बदलून टाकली. प्रियजनांनो, आणि त्यांनी त्याचा आशीर्वाद मला दिला, आणि त्यांनी जसं जकायाचे जीवन बदललं तसं प्रभू येशू मसीहनं माझं जीवन बदलून टाकलं. आणि आज मी म्हणते, माझ्या आईवडिलांच्या द्वारे परमेश्वराने मला हा आशीर्वाद दिलाय. त्यांनी शिक्षण नसतं दिलं तर मी जनरल नर्सिंग नसते करू शकले, मी 12वी पास नसतं केला. ते कठीण ट्रेनिंग, 3 वर्षाचं जनरल नर्सिंग ट्रेनिंग मी नसते घेऊ शकले. GNMचं जे ट्रेनिंग आहे, डिप्लोमा ऑफ जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी, मी करू शकले नसते. प्रियजनांनो, परंतु प्रभू येशू मसीहच्या फार दयेनं आणि कृपेनं
माझ्या आईवडिलांच्या द्वारे त्यांनी मला आशीर्वाद दिला आणि त्यांनी मला शिक्षण दिले आणि मी त्याचा धन्यवाद करते. परमेश्वराचा प्रथम धन्यवाद करते आणि माझ्या आईवडिलांचा मी धन्यवाद करते की त्यांनी मला शिक्षण दिलं आणि आज त्यांच्या आशीर्वादाच्या द्वारे मला आज जे मी आहे, जे काय मी आहे, जे काय मजजवळ आहे, स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवा, त्याचा एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचा महानाचा पवित्र आत्मा जे आमच्या त्रिएक एक परमेश्वराच्या द्वारे आणि माझ्या अक्काप्पाच्या द्वारे मला जो आशीर्वाद त्यांनी दिलेला आहे, त्याच्यामुळे आज जे काय मी आहे, एक डिपार्टमेंट ICU सिस्टर इंचार्ज आहे मी. हे माझं देवापाने दिलेला आशीर्वाद आहे. हा आशीर्वाद आहे प्रियजनांनो. बघा, जेव्हा आपलं जीवन बदलून जाते, परमेश्वर अशा रीतीने आपल्याला बदलतो. त्याचा धन्यवाद करते मी. कोटी कोटी वेळेस त्याला आभार मानते. हो प्रियजनांनो, प्रभू येशू मसीह जेव्हा क्रूस खांबावर होते तेव्हा त्यांनी सेकंड शब्द म्हटलेला आहे, दुसरा वचन म्हटलेलं आहे, बाई पहा हा तुझा मुलगा. बघा, प्रभू येशू मसीह मरत्या क्षणी बघा आपली जिम्मेदारी कशी पार करते. जिम्मेदार मुलगा म्हणून जगीक आईच्या जिम्मेदारी त्यांनी कशी पार केली. प्रेषित योहान जो त्याच्या प्रीतीचा प्रेषित होता, प्रेषित योहान त्याला पाहिले, आपल्या आईला म्हटल्या, बाई हा तुझा मुलगा, म्हणजे मी जात आहे परंतु मी तुझी सोय करून जात आहे, तुझी जिम्मेदारी मी करून जाते, हा तुझा मुलगा. किती सुंदर आहे. पहा, ही तुझी आई. आणि त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. त्या क्षणापासून, त्या वेळेपासून प्रेषित योहानने त्याची जिम्मेदारी पूर्ण केली. आपली आई म्हणून त्याला तिने त्या मरियेबाईला प्रेषित योहानाने आपल्या घरी नेले आणि तिची जिम्मेदारी पार केली. प्रियजनांनो, किती सुंदर वचन आहे प्रियजनांनो. देवाचं हे गूढ रहस्य, त्याचं सत्य काही असो, वाईट असो चांगलं असो, वाईट आणि चांगलं हे सर्व गोष्टी जे खऱ्या आहेत ते आपल्या जिवंत वचनाच्या द्वारे, या पवित्र पवित्र शास्त्राच्या द्वारे परमेश्वर आपल्याला उघडकीस आणतो. या वचनाचा खूप खूप रहस्य, या वचनामध्ये किती प्रीती, त्याच्यात किती प्रीती दडलेली आहे परमेश्वराची. जरी तो देव, संपूर्ण देव होता आणि तो संपूर्ण मनुष्य होता ना प्रिय, संपूर्ण मनुष्य आणि संपूर्ण परमेश्वर असताना सुद्धा त्यांनी आपल्या जगी आईची जिम्मेदारी पार केली. आपल्या आईला तो विसरला नाही. त्याने असं नाही म्हटलं, अरे मी तर आता चाललोय, पण माझ्या आईचं काय होणार, माझ्या आईला कोण सांभाळणार. पहिला मुलगा प्रभू येशू मसीह ना, पहिला मुलगा. आणि जगिक दृष्टीनं त्यांनी त्याची जिम्मेदारी पूर्ण केली. फार घर हे वचनाचा घर रहस्य आहे की आपल्या आई वडिलांना आपण कशी काळजी घेतो. त्यांचं पेन्शन खातो आपण, त्यांना शिव्या देतो, त्यांना मारतो, त्यांची सही घेऊन पेन्शन हडपून घेतो. आज जगात हेच चाललेलं आहे. सही घेतात, पेन्शन घेतात आई बापाला. तू कोण आहेस, मला नाही, चला एका कोण्यामध्ये बसून घ्या. असं जग आज आहे प्रियजनांनो. का तुम्ही त्याच्यासारखे आहात? जर तुम्ही प्रभू येशू मसीहला ओळखता तर तुम्हाला याप्रमाणे जिम्मेदारी पार करायला लागेल की बाई पहा हा तुझा मुलगा. आणि त्या क्षणापासून त्या मुलाने, त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. आपल्या आईची जिम्मेदारी पार केली प्रियजनांनो. त्या शिष्याने प्रभू येशू मसीहची आज्ञा पालन केली. किती महान वचन आहे. किती या वचनामध्ये परमेश्वराची प्रीती दिसत आहे की जरी तुम्ही मरत्या क्षणी पण आपल्या आई वडिलांना विसरू नका. आपल्या आई वडिलांची जिम्मेदारी करा. त्यांची पेन्शन हिसकू नका. त्यांची पेन्शन, त्यांचा पैसा, त्यांची मालमत्ता हिसकू नका. तर त्यांची सेवा करा, त्यांची जिम्मेदारी करा, त्यांच्यावर प्रीती करा. कारण त्यांच्याद्वारे तुम्ही आलात,
त्यांच्याद्वारे परमेश्वराने तुम्हाला हे जग दाखवलेलं आहे. त्या आई वडिलांना सन्मान करा, त्या आई वडिलांना तुच्छ मानू नका, त्या आई वडिलांचा अपमान करू नका, त्या आई वडिलांना सन्मान द्या. जर आपण आपल्या जगिक आई वडील जे आपल्या दृष्टीस दिसतात त्यांचा जर आपण अपमान करतो, त्यांचा जर आपण मान करत नाही, तर आपल्याला न दिसणाऱ्या परमेश्वराचा आपण कसा मान करणार? कसा मान करणार आपण? आपल्या आई वडिलांचा जर आपण मान करत नाही, जे आपल्या डोळ्यांना दिसतात, 24 तास दिसतात, त्याचा आपण सन्मान करत नाही, त्यांची आपण इच्छा पूर्ण करत नाही, त्यांना आपण प्रीती करत नाही, तर न दिसणाऱ्या अदृश्य पिता परमेश्वर, स्वर्गीय अदृश्य परमेश्वराला, पिता परमेश्वराला, परात्पर परमेश्वराला आपण सन्मान कसं करणार? किती मोठा प्रश्न आहे प्रियजनांनो, किती मोठा याच्यामध्ये घर प्रीती आहे. पहा तुझा मुलगा प्रियजनांनो, याच्यामध्ये किती परमेश्वराची प्रीती, किती परमेश्वराची प्रीती दाखवलेली आहे की तुम्ही प्रीती करा. फक्त प्रीती करा. का तुम्ही आणि आज करत आहोत का? हा प्रश्नचिन्ह आहे. तुमच्या आई वडिलांना तुम्ही शिव्या देता का? तुमच्या आई वडिलांना तुम्ही मारता का? तुमच्या आई वडिलांना तुम्ही अपमान करता का? तुमच्या आई वडिलांना तुच्छ लेखता का? प्रियजनांनो, आज ख्रिस्ती कुटुंबातील प्रत्येक मनुष्याला माझा हा क्वेश्चन आहे, हा प्रश्नचिन्ह आहे. का तुम्ही आपल्या आई वडिलांना प्रीती करता का? तुम्ही त्यांना अन्न देता का? त्यांना औषध त्यांचे हवे त्यांना देतात का? त्यांचा चष्मा जर फुटला तुम्ही चष्मा देता का त्यांना आणून? प्रियजनांनो, जर तुम्ही आणि मी आपल्या आईवडिलांची जर काळजी घेत नाही तर आपलं जगणं प्रियजनांनो व्यर्थ आहे, व्यर्थ आहे मी म्हणणार. जर आपण आपल्या आई बापा जे दिसतात आपल्याला 24 तास, त्यांना जर आपण सन्मान करत नाही, त्यांची जर आपण काळजी घेत नाही, त्यांच्यावर आपण प्रीती करत नाही, तर जो अदृश्य परमेश्वर आहे त्याच्यावर आपण कशी प्रीती करणार? त्याला सन्मान द्या, आपल्या आई बापाला सन्मान द्या, आपल्या आई वडिलांची काळजी घ्या, आपल्या आई वडिलांवर प्रीती करा. ते काय आज्ञा देतात ते पालन करा, आणि ते तुम्हाला रॉंग आज्ञा देणार नाही, वाईट मार्गात जाऊ देणार नाही. प्रियजनांनो, कोणते आई वडील जे वाईट मार्गात जाऊ देतील? कोणते आई वडील म्हणते की तू जा चोरी कर, तू जा ते घाण काम कर, तू जा दारू पी? कोणते आई वडील म्हणतील का प्रियजनांनो? बिलकुल नाही. कोणत्याच आई वडील म्हणणार नाही की तू दारू पी, सिगरेट पी, तुझ्या जीवनाचा नाश कर. बेटा, खूप चांगली गोष्ट आहे, नाश, जा जा नाश कर, मला काही घेणं देणं नाही तुझ्यासोबत, असं कोणते आई वडील म्हणणार? कोणीच म्हणणार. त्या आई वडील झटणार, तू हे करू नको बाळा, हे असं करण्याने तुझा नाश आहे. माझ्या मुलाला आम्ही समजवतो, सॅमसन माझ्या मुलाचं नाव, त्याला आम्ही समजवतो कधी काय रॉंग करतो तो, सॅमसन हे असं करू नको, तुझा नाश होईल, नाही तर तू हे करू नको, तू नाशाच्या मार्गात जाऊ नको, परमेश्वराच्या जीवनाच्या मार्गात जा, तर तुला आशीर्वाद इतकं मिळेल, विपुलतेने आशीर्वादाने भरभरून जाशील तू. तो आमचा ऐकतो, सॅमसन माझा मुलगा आज्ञा पालन करतो आणि देवापा त्याला चांगलं लेकरू करतो. आता तो हॉरर शो पाहत नाही, पहिले तो हॉरर शो पाहायचा, आता माझा सॅमसन हॉरर शो पाहत नाही, गेम खेळत नाही, फ्री फायर पाहत नाही. त्याच्यामध्ये हा बदल परमेश्वराने आणलेला आहे. प्रियजनांनो, आम्ही ह्या बदलावासाठी, हे बदल होण्यासाठी केवळ प्रार्थना, विश्वासाची प्रार्थना, प्रियजनांनो, विश्वासाने केलेली प्रार्थना सारे बंधन तोडून टाकते, सर्व बंधन तोडून टाकते. प्रेषित पेत्र त्याला बंदिशाळेत टाकलेलं असताना मंडळीनं प्रार्थना केली आणि मंडळीची प्रार्थना आमेन होते, आमेन होत नाही. तसाच प्रेषित पेत्र दाराच्या कडे उभा राहून ठोकत आहे की मी आहे दार उघडा. असा परमेश्वर आपल्या प्रार्थनेचा उत्तर देणारा जिवंत देव आहे. प्रियजनांनो, तुम्ही आजमावून पहा, तो
चॅलेंज देतो आपल्याला, तू माझी प्रचिती पहा, मी तुला आशीर्वाद देतो का नाही, तुझे तू माझी प्रचिती घेऊन पहा म्हणतो परमेश्वर. तो आपल्याला चॅलेंज देतो की तुम्ही मला चॅलेंज घेऊन पहा की मी कसा परमेश्वर आहे. प्रियजनांनो, मी थोडंसं विचार करत असताना थोडंसं जरा विचार करत होते की परमेश्वरा आम्ही दशमांश देतो. हा, दशमांश देतो 10%. हा, 10% दशमांश देतो. त्याच्यामध्ये उपकार स्तुती, उपकार स्तुतीची थोडासा दशमांश उपकार स्तुती म्हणजे बलिदान आणि आपला जो त्याग आहे. देतो. हा, हे एवढं देतो आम्ही प्रभू, आम्ही एवढं देतो. तर मी विचार करे, परमेश्वरा मी तर खूप द्यायला लागले तुला, मी तर खूप द्यायला लागले, खूप उपकार स्तुती करायला लागले. माझ्या मनात एक दुष्ट रीतीने असा विचार आला, पण मी एका मिनिटातच मला परमेश्वराने ते घाण विचाराला दूर करून मनात त्याच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने मला उत्तर दिले. मी तुला एवढंसच मागत आहे. केवढंसं मागत आहे देवापा? दशमांश 10%. मी तुला एवढंसं मागत आहे, पण मी तुला किती देणार? किती देणार? आकाशाचे कपाट उघडून तुला देणार. तुला ठेवायला जागा नाही पुरणार, तुझी धांदल उडून जाणार. असा तो महान परमेश्वर मला देणारा परमेश्वर आहे. मला आणि तुम्हाला देणारा तो खरा जिवंत परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आहे. असा तो महान परमेश्वर आहे. प्रियजनांनो, मला इतका मी पश्चाताप केला, परमेश्वरा माझी क्षमा कर. मी जर असा विचार केला, परमेश्वरा तू मला एवढं देणार आहे म्हणजे मी तुला काय देऊ राहिले? मग मला समजलं, मी तर तुला काहीच नाही देऊ राहिले, मी तर 0 देऊ राहिले. परमेश्वर, मला तू एवढं देऊ राहिला, त्यातून मी तुला थोडीशी उपकार स्तुती करायला लागले. आणि थोडीशी उपकार स्तुती केल्यावर तू मला आकाशाचे कपाट उघडून देणार म्हणजे मला तू किती देणार आहेस? म्हणजे मी तुला काय देत आहे? मी तुला 0 देत आहे परमेश्वरा. मी काहीच नाही करत आहे. आय एम बिग 0. तेव्हा माझ्या हृदयांतकरण जीवात्म्याने हंबरडा फोडून रडले मी, परमेश्वरा माझी क्षमा कर. तू मला केवढं देत आहे परमेश्वरा? तू माझी धांदेवर उडून टाकणार, आम्हाला जागा मावणार नाही एवढं तू आम्हाला देणारा परमेश्वर आहे. प्रियजनांनो, खूप प्रीती परमेश्वराची आहे. परमेश्वर आपल्यावर खूप प्रीती करतो. प्रियजनांनो, आपल्याला खूप देतो. आज हा श्वास जाऊन तुम्ही जेव्हा ॲडमिट होणार हॉस्पिटलमध्ये, O2 जेव्हा लावतात पेशंटला ICU मध्ये, त्या O2चा पण स्टार्ट आणि स्टॉपचा पैसा आहे. एका दिवसाचा पैसा किती असा एव्हरीडेचा चार्ज आहे. परंतु परमेश्वराने, आज माझं वय, प्रियजनांनो, लेडीजला वय नाही विचारतात म्हणतात, परंतु मी माझं वय सांगायला आनंद वाटेल. आता मला 51 कंप्लीट आहे. प्रियजनांनो, 51 आयुष्य मला परमेश्वराने जिवंत ठेवले. आणि या 51 आयुष्यामध्ये मला त्यांनी किती ऑक्सिजन दिलं बघा. किती ऑक्सिजन त्यांनी मला फ्री दिलं. आणि एवढंच केवळ नाही, ऑक्सिजनच नाही तर त्यांनी त्याचा सर्वस्व मला दिलं. ते म्हणजे त्याचा एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, जो सर्वात श्रेष्ठ आहे, जो सर्वात उत्तम आहे. व्हिडिओ अजून आला नाही आमचं. जे सर्वात उत्तम आहे, जे सर्वात चांगलं आहे आणि जे सर्वात श्रेष्ठ आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, त्याने आपल्याला देऊन टाकले. प्रियजनांनो, जे सर्वात उत्तम, जे सर्वात श्रेष्ठ, जो ज्याला चांगला म्हणतात, सर्वात ज्याला चांगला म्हणतात, तो बक्षीस परमेश्वराने, परात्पर परमेश्वर यहोवाने मला आणि तुम्हाला देऊन टाकले. प्रियजनांनो, आणि नो नो नो
कॉस्ट प्राइस इज 0, आम्हाला फ्री दिले, 1 रुपया पण नाही घेतला आपल्याकडून, न सोनं न दागिना न पैसा, तुम्ही हे कराल तर तुम्हाला हे देणार असं नाही. अनकंडिशनल लव, त्याच्यामध्ये कंडिशन नाही, त्याची प्रीती कोणाच्या प्रीतीशी तुल्य नाही. ती पवित्र पवित्र आगापी प्रीती त्यांनी करून दाखवली. प्रियजनांनो, आई वडील करतात, बहीण भाऊ करतात, नवरा बायको करतात, तशी प्रीती नाही, तर परमेश्वराची पवित्र पवित्र आगापी प्रीती त्यांनी माझ्यावर आणि तुमच्यावर करून दाखवली. त्याचा सन्मान करूया, त्याला धन्यवाद युगानुयुग असो. परमेश्वराने आपल्या आईची काळजी घेतली. प्रियजनांनो, अशी प्रीती आज मला तुम्हाला आपल्या आई वडिलांसाठी करायची आहे. प्रियजनांनो, हे सर्व समजण्यास, हे सर्व करण्यास परात्पर परमेश्वर मला आणि तुम्हाला त्याच्या आशीर्वादाने भरभरून काढो. आमेन.